दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी पूर्णवाद परिवाराचा सर्वोच्च सन्मान असलेला पंडित किसनराव पाडळकर स्मृती पूर्णाचार्य पुरस्कार वडोदरा येथील ज्येष्ठ उपासक श्री योगेशभाई जोशी यांना पूर्णवादाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. मागील काळात त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या मुलाखतीत त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू उलगडणारा एक भाग प्रक्षेपित करण्यात आला. या भागाचे पुनः प्रक्षेपण आपल्याकरता खास आज करीत आहोत. धन्यवाद. सिद्धांना प्रसिद्ध करणारी गुणग्राहक मालिका वर्धिष्णू. व्यवसायाने अभियंता, पूर्णवादाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ तत्वचिंतक, ज्यांनी पूर्णवादाच्या अनेक ग्रंथांचे गुजराती भाषांतर केले, लेखक, वक्ते, संशोधक वृत्ती असलेले विनयशील व्यक्ती श्री योगेशभाई जोशी यांच्या जन्मदिनी सत्यबोधक टीव्ही तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. योगेशजी नमस्कार. नमस्कार. वर्धिष्णूमध्ये आपलं आजच्या या शुभदिनी स्वागत आहे. आपला आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीनं सत्यबोधक टीव्हीने साजरा करावा अशी आमच्या मनात कल्पना होती आणि शंतनू कुलकर्णींनी पुढाकार घेऊन आपल्याला हा एपिसोड गिफ्ट केला. आपल्याला पुढील वर्षाकरता शुभेच्छा देतो. शिक्षणाने व व्यवसायाने केमिकल इंजिनियर श्री शंतनू कुलकर्णी यांनी श्री योगेश जोशी यांना वर्धिष्णूचा हा विशेष भाग शुभेच्छापूर्वक भेट दिला आहे. शंतनू ज्यांनी गुजरात जीवनकला मंडळाकरिता मोलाचे कार्य केले व आजही गुरुकार्यात, समाजकार्यात व व्यवसायात जे सातत्याने अग्रेसर आहेत, अशा अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्याकडून पूर्णवादाचे कार्य असेच होत राहो या शुभेच्छेसह सत्यबोधक टीव्ही तर्फे आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आपण एक पूर्णवादी उपासक आहात, कार्यकर्ते आहात, लेखक आहात. आपल्या पूर्ण परिवारामध्ये रोज आपण परमपूजनीय महाराजांचे विचार कसे पोचतील या दृष्टीने कार्यरत असतात आणि अनेक वर्षापासून आपण हे कार्य करत आहात. त्यामुळे तशी तर आपल्या परिवाराला आपली ओळख आहे, पण काही पैलू असे असतात की वैयक्तिक चर्चेतून लोकांपुढे येऊ शकतात आणि ते जर आले तर आपला संपर्क अजून मोठा वाढू शकेल. आपण ते एक इंजिनियर आहात, पण त्या व्यतिरिक्त आपल्या कुठल्या कुठल्या गुणांबद्दल आपल्याला असं वाटतं की ते इतरांना कळावे आणि त्यातनं आपण संपर्कात यावं? एक इंजिनियर म्हणून तर आपण आपलं काम करू शकतो, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला पूर्णवादाचं कार्य आहे. तर त्या पूर्णवादाच्या कार्यामध्ये आपण कसा सहभाग घेऊ शकतो, ते गुजरातला राहून किंवा लांब राहून सुद्धा आपण काय करू शकतो या रीतीने जर विचार केला तर तो पण एक आपल्याला कार्यदृष्टीने आपल्याला मदत करू शकतो आणि त्या रीतीने आपण कार्य करू शकतो. पूर्णवादाचं कार्य आहे. त्यानंतर आपल्याला बाहेरच्या दुसऱ्या पण ज्या आपण म्हणू शकतो की इंजिनिअरिंग रिलेटेड पण ज्या संस्था आहेत किंवा देशासाठी आता एक आपण उदाहरण घेतलं म्हणून की जे एपेक्स बॉडी जी आहे इलेक्ट्रिसिटीची, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी ते आहे, नंतर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहेत, नंतर सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर, या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या देशाच्या कार्यासाठी म्हणजे देशासाठी ते कार्य करत असतात, पण त्या पॉवर रिलेटेड कार्य करत असतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना भाग घेता येत नाही किंवा आपल्याला जर भाग घेता आला आपण त्याच्यामध्ये त्यांना आपलं जे 20, 25 का 30 वर्षामध्ये आपल्याला जे काही प्राप्त झालं आहे तर ते आपण त्यांना तिथे समाजाला आपण परत देऊ शकतो. एक त्यांचं ते लोक मॅन्युअल असे बनवतात, ट्रान्सफॉर्मरचं मॅन्युअल बनवतात, स्विचगिअरचं मॅन्युअल बनवतात. त्याच्यामध्ये एक्सपर्टीज या दृष्टीने आपण एक समाजाला, देशाला आपण देऊ शकतो. आपलं हे इंजिनिअरिंगचं नैपुण्यता आहेच, त्याबरोबर आपण एक लेखक पण आहात. आपण लेखनाकडे कसे वळलात? परमपूज्य सद्गुरुनाथ आपले विष्णू महाराज 1992 साली इथे बडोद्याला आले होते आणि तेव्हा त्यांची भेट, तुमचे इथे डॉक्टर योगेश बी ओझा म्हणून आहेत, तर त्यांची भेट झाली तेव्हा मी तिथे हजर होतो, उपस्थित होतो. तर तेव्हा अशी गोष्ट झाली की आपले जे पूर्णवादी ग्रंथ आहेत ते ग्रंथ तोंडओळख
आणि परिचय, परिसरात या सगळ्यांचा आपल्याला गुजराती करायचं आहे. तर ते जे डॉक्टर ओझा आहेत, तर ते संस्कृत महाविद्यालयाचे प्रोफेसर होते ते. नंतर ते एच-ओ-डी झाले, डीन झाले. तर त्यांच्याशी चर्चा चालत असताना आणि मग त्यांनी सांगितलं, मग नंतर मग परत दादा 95-96 साली परत बडोद्याला आले. तर तेव्हा पूर्णवादाचं आपलं पारायण होतं 7 दिवसाचं. आमच्या घरीच तिथे होतं बडोद्याला. तर तेव्हा परत ही चर्चा झाली आणि थोडं त्याच्यामध्ये डिले झाला. मग मी दादांना विचारलं, म्हटलं, "मी प्रयत्न करू का?" तर दादांनी लगेच मला अनुज्ञा दिली आणि तेव्हापासून आपलं गुजराती भाषांतर करण्याचं कार्य, एक गुरुकार्य मला लाभलं. आणि त्या दृष्टीने गुजरातसाठी म्हणून आपल्याला गुजरातीमध्ये जर आपलं पूर्णवादी साहित्य उपलब्ध असलं, तर आपल्याला आणि सगळ्यांसाठी ते खूप उपयोगाचं होईल, या दृष्टीने तो एक कार्यक्रम सुरू झाला आणि सद्गुरु कृपेने तो अजून सगळ्यात चालू आहे. आपण कुठले कुठले ग्रंथ गुजरातीमध्ये केले आहेत? गुजरातीमध्ये सर्वात पहिले तोंडओळख झालं. त्याला आपण गुजरातीमध्ये नाव दिलं अल्पपरिचय, पूर्णवाद अल्पपरिचय. नंतर परिचय झाला, तो झाला 99 साली. नंतर 2002 मध्ये परिसरात झालं. 2006 मध्ये संपर्क झाला. 2011 मध्ये आपला संघर्ष झाला. असे करत त्याच्यानंतर आई ग्रंथाचं पण बा या नावाने प्रकाशन दादांच्या हस्ते झालं. मराठीचं रूपांतर गुजरातीमध्ये करू शकता आणि तोही तत्वज्ञानाशी आणि जीवनकलेशी निगडीत असा विषय, जो की तसा त्याची व्होकॅब्युलरी, त्याची शब्दसंपदा कदाचित शोधणं आणि अनेकदा ती स्फुरणं अत्यंत कठीण आहे. पण आपल्याकडनं हे काम होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आणि गुजरातच्या इतिहासामध्ये पूर्णवादी कार्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर हे खूप मोलाचं कार्य ठरेल. त्याबद्दल आपले अभिनंदन. आणि कालच कळलं की आपल्याही ऑफिसच्याही डेव्हलपमेंटमध्ये कुठलं एक प्रमोशन आपल्याला मिळालं, त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा ना. एक सोसायटी ऑफ पॉवर इंजिनियर्स असं एक इथे नॅशनल लेवलचं प्लॅटफॉर्म आहे. तर तिथे आपल्याला एक सेक्रेटरी या पदासाठी तिथे माझी म्हणजे इलेक्शन झालं. 3 वर्ष झाले होते आणि आता हे परत दुसऱ्या 3 वर्षाचं आपल्याला ते प्राप्त झालं. म्हणजे पहिल्यांदा 3 वर्ष असं काही कार्य झालं असावं की ज्यातनं आपल्याला पुन्हा ती जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल खरंच आपलं अभिनंदन. आपल्या सत्यबोधक टीव्हीच्या इतर प्रेक्षकांना हे जाणण्यामध्ये स्वारस्य नक्कीच असेल की आपण इंजिनियर, एक लेखक, एक गुजराती भाषेचे अभ्यासक, मराठी अर्थात आपल्याला येतेच. आपण पुढच्या साधारण याचं आपण रिझोल्युशन्स करत असतो आपल्या वाढदिवसाच्या दिवशी, आपल्या जन्मदिनी. तर या वाढदिवसापासून तर पुढच्या वाढदिवसापर्यंत आपण काही असे मनामध्ये संकल्प धरले असतील की जे इतरांना प्रेरक ठरतील किंवा इतरांना आपल्याशी संपर्कात येण्याकरता प्रेरित करतील, असे काही असतील तर जरूर आम्हाला सांगावे. पूर्णवादाच्या कार्याच्या दृष्टीने विचार केला तर दादांनी जी एक अनुज्ञा त्या यावर्षी पूर्णवाद अमृत महोत्सवाच्या दृष्टीने सांगितली, तर त्याच्यामध्ये पूर्णवाद ग्रंथाचं आपल्याला गुजराती भाषांतर करायचं आहे आणि त्याचं कार्य यावर्षी माझं पूर्ण व्हावं असा एक माझा संकल्प आहे. आता नवीन प्रकल्प चालू केलेला आहे 6 महिन्यापासून आणि तो यावर्षी पूर्ण करण्याची इच्छा आहे की लॅबोरेटरी आम्ही उभी करतोय बडोद्यामध्ये, ऑइल टेस्टिंग लॅबोरेटरी. तर त्या दृष्टीने आपण तिथे जवळजवळ 2-3 करोडचा तो प्रोजेक्ट आहे आणि त्याचं काम फ्रॉम स्क्रॅच टू दी बिल्डिंग किंवा स्ट्रक्चर अशा प्रकारची एक चांगली एक आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि ते एक कार्य सुरू आहे. त्याचं पण आपल्याला पुढे या वर्षामध्ये त्याचं इनॉग्रेशन करायचं आणि त्या व्यतिरिक्त पण इलेक्ट्रिकल या पॉवर सेक्टरच्या मध्ये खूप सगळे आता डेव्हलपमेंट सुरू आहेत आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी थोडे प्रकल्प डोक्यामध्ये आहेत, जे स्टेट ऑफ द आर्ट म्हणजे आतापर्यंत कोणी केले नसतील अशा रीतीने कार्य म्हणजे त्याच्यात डेव्हलपमेंट करून R&D करून मग पुढे करण्याचा प्रयत्न आहे. या काही वर्षामध्ये जेव्हापासून आपण उपासना घेतलेली आहे किंवा परिवाराशी जोडले आहात,
तेव्हापासून आपल्या लोकसंग्रह आणि लोकमतामध्ये आपण काय बदल झालेला पाहता? की जेव्हा अगोदर नोकरी करत होतो तेव्हा जी परिस्थिती होती किंवा तेव्हा लोकांचं जे मत बद्दल असतं ते आणि आता आपण रिटायर्ड झाल्यावरती मग त्याच्यानंतर बदल आपल्याला जाणवतो. पण जर आपल्याला आपल्या कार्यामध्ये आपण जर व्यवस्थित कार्य केलं असतं किंवा उपयोगी कार्य झालं असेल, तर त्या रीतीने समाजासाठी म्हणून आपण हे कार्य करू शकतो, की नवीन डेव्हलपमेंट किंवा नवीन तिकडच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती आपण निराकरण देऊन नवीन एक डेव्हलपमेंट करू शकतो. वा, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न, की आपण एक उपासक आहात, पूर्णवादी अभ्यासक आहात. उपासना घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय बदल होतो? पूर्णवादच असा आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला उपासना प्राप्त होते. बाकी दुसऱ्या ठिकाणी जर आपण भक्ती म्हटली, तर ती भक्ती आपल्याला जमेल आणि पूर्ण होईल. आपल्याला तेवढा वेळ नाही, आपली तेवढी ताकद पण नसते. पण उपासना आपल्याला जे सद्गुरूंनी दिलेली आहे, ती सद्गुरूंची उपासना त्यांनी आपल्याला इष्टदेवतेचं दर्शन किंवा इष्टदेवतेचा आपला रोजचा संपर्क होण्यासाठी आपल्याला ती उपासना आपल्याला दिलेली आहे आणि ती फार आणि अतिशय उपयोगी आहे. ही माझ्या जीवनामध्ये मी आज 1992 पासून अनुभवतो आहे. सुरुवातीला जर बघितलं तर आपल्याला जसं सांगितलं असतं, की आपले जे संकल्प आहेत, ते किती संकल्प पूर्ण होतात. तर त्या दृष्टीने आता आपल्याला अशी अनुभूती हळू-हळू इतक्या वर्षानंतर येते आहे, की आपल्याला आपल्या मनामध्ये येतं आणि हे कार्य आपल्याकडून होत जातं. गुरुकार्य आपल्याकडून होत जातं. तर अशा प्रकारच्या आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये अशा आपल्याला या प्रकारच्या या आपल्या ज्या इच्छा असतात किंवा आपल्या मनामध्ये जे संकल्प असतात ते पूर्ण व्हायला वेळ लागत नाही. मुख्य महत्वाचं असं आहे, की सगळ्या जणांचे कार्य होत असतात. पण मी असं म्हणतो, की उपासनेने आपल्या इष्टदेवतेच्या आणि गुरुच्या आपल्या सहाय्याने किंवा आपल्या सपोर्टनी आपलं कार्य जर 10 अटेम्प्टनी होणार असलं त्याच्याऐवजी 1 अटेम्प्टमध्ये झालं, तर बाकीचे 9 जे अटेम्प्ट आहे, त्याचा वेळ, त्याचा पैसा, त्याची शक्ती आपण दुसऱ्या कार्यामध्ये उपयोगी करू शकतो. जो मी म्हणू शकतो की उपासनेमध्ये आपण जे मागतो ते मिळतं. तर आजच असा विचार केलेला की आज आपला जर वाढदिवस आहे आणि आपल्याला काय पाहिजे? आपल्याला मी असा विचार केलेला की असा मागणं देवाकडे, सद्गुरूंकडे मागितलं, की आज मला असं एक काहीतरी विशेष अशी अ, भेट मिळावी आणि ती ही आज आपल्या माध्यमातून वा, म्हणजे न भूतो अशी ही एक बक्षीस भेट मला सद्गुरूंनी प्राप्त करून दिली. म्हणजे आपल्या मनातलं सद्गुरूंच्या मनात असतं आणि येतं, याचा आजचा हा दिवस माझ्यासाठी आहे. त्यासाठी मी सद्गुरूंचे ऋणात राहू इच्छितो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. वा. योगेशजी, आपल्याशी बोलून खरंच आम्हाला खूप आनंद वाटला. अनेक लोकांशी या माध्यमातून आपला संपर्क वाढावा आणि आपल्याला इप्सित कार्य जे काय आहे ते करता यावं अशी सद्गुरूचरणी मी प्रार्थना करतो. आपण जे प्रकल्प समोर घेतलेले आहेत ते पूर्ण व्हावे या भूमिकेतनं सद्गुरूचरणी मी प्रार्थना करतो आणि असाच संवाद आपला सातत्याने चालू राहील अशी मी अपेक्षा करतो. आपण आम्हाला हा जो आजच्या शुभदिनी वेळ दिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सिद्धांना प्रसिद्ध करणारी गुणग्राहक मालिका वर्धिष्णू. सत्यबोधक टीव्ही, द एथिकल मोड ऑफ ह्युमन कॉन्डक्ट.